Dear student, today we will see practice set 1.1 on page number 5. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.1 5 नंबरवरचा त्या ठिकाणी पाहणार आहोत. व त्याच्यामधलं पहिलं उदाहरण आपलं दिलेलं आहे की बेस ऑफ ए ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. त्रिकोण जो आहे तर त्या त्रिकोणाचा पाया 9 आहे आणि त्या त्रिकोणाची उंची 5 आहे. बेस ऑफ द अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. दुसरा असणारा जो काही त्रिकोण जो आहे तर त्या त्रिकोणाचा असणारा जो काही पाया जो आहे तर तो पाया त्या ठिकाणी 10 आहे आणि त्याची उंची त्या ठिकाणी 6 आहे. फाइंड द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल. आणि म्हणून त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची असणारे जे काही गुणोत्तर जे आहे तर ते गुणोत्तर आपल्याला त्या ठिकाणी शोधायचे. या ठिकाणी जे काही उदाहरण जे आहे तर त्या उदाहरणासाठी प्रत्यक्ष आकृती काढून सुद्धा आपण त्या ठिकाणी सोडू शकतो. सोल्युशन तर आपण या ठिकाणी असणारा जो काही त्रिकोण जो आहे तर त्या त्रिकोणाचा पहिला असणारा जो काही त्रिकोण जो आहे तर त्या त्रिकोणाचा असणारा जो काही बेस आणि हाईट आणि असणारा त्याचा असणारा जो काही एरिया जो आहे तर तो एरिया त्या ठिकाणी काय करणारे ॲश्युम करणारे मानणारे. तशाच पद्धतीने दुसरा असणारा जो काही त्रिकोण जो आहे तर त्या त्रिकोणाचा असणारा जो काही बेस त्याची असणारे हाईट आणि त्याचे असणारे ते काही एरिया आपण त्या ठिकाणी मानणार आहोत. लेट द बेस ऑफ ए फर्स्ट ट्रायंगल. शॉर्टकट मध्ये मी साइन वापरते. फर्स्ट ट्रायंगल लेट द बेस ऑफ ट्रायंगल तुम्ही शॉर्टकट मध्ये बेस तिन्ही एकाच वेळेला आपण मानू शकतो. बेस हाईट अँड एरियाज ऑफ द फर्स्ट ट्रायंगल बी. पहिल्याचं B1 त्याची हाईट जी आहे तर ती हाईट आपण H1 आणि एरिया जो आहे तर तो A1 रिस्पेक्टिव्ह. म्हणजे पहिला असणारा जो काही त्रिकोण जो आहे तर त्या पहिल्या त्रिकोणाची असणारी जी काही बेस जो आहे तर तो B1, हाईट H1 आणि एरिया जो आहे तर तो A1 त्या ठिकाणी अनुक्रमे त्या ठिकाणी मानलेला आहे. अशाच पद्धतीने पहा की लेट द बेस height and areas of another triangle B, B2, H2 and A2 respectively. दुसरा असणारा जो काही त्रिकोण जो आहे तर त्या दुसऱ्या त्रिकोणाचा असणारा जो काही पाया जो आहे तर तो B2, उंची H2 आणि त्याचा असणारं जे काही क्षेत्रफळ जे आहे तर ते क्षेत्रफळ आपण काय करू A2 त्याला. आता प्रश्नामध्ये पहा या ठिकाणी पहिला असणारा जो काही त्रिकोण जो आहे तर त्या त्रिकोणाचा बेस आपल्याला दिलेला. या ठिकाणी आपल्याला B1 जो आहे B1 पहिल्या त्रिकोणासाठी किती दिलेलं आहे 9. H1 जो आहे तर तो H1 काय करायचं आहे सॉरी हाईट जी आहे तर ते हाईट आपल्याला दिलेली 5 आणि त्याचा असणारा जो काही एरिया जो आहे तर तो एरिया आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे त्याचा रेशिओ त्या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. अँड अशाच पद्धतीने B2 दुसऱ्या त्रिकोणासाठी असणारा जो काही बेस जो आहे तर तो बेस त्या ठिकाणी 10 आहे. H2 जो आहे तर H2 त्या ठिकाणी 6 आहे आणि त्याचा असणारा जो काही एरिया जो आहे तर तो एरिया आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. याच्यानंतर प्रॉपर्टीज आपल्याला माहिती. आता काय प्रॉपर्टी या ठिकाणी लिहितो पाहणे. द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द ratio of the products of their bases and
corresponding heights. काय गुणधर्म वापरणार आहे की दोन त्रिकोण जे आहेत तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे ही त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते. अशा प्रकारचं असणारे काही प्रॉपर्टी जे आहेत तर त्या प्रॉपर्टीचा आपण त्या ठिकाणी वापर करणार, बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी एरिया जो आहे तर आपल्याला फाइंड आउट काय करायचे, रेशियोज ऑफ द एरियाज ऑफ दोज ट्रायंगल. ते जे काही ट्रायंगल जे आहे तर त्या ट्रायंगलचा असताना तो काही रेशियो जो आहे तर तो रेशियो आपण त्या ठिकाणी घेतला. पहिला ट्रायंगल जो आहे तर तो A1, दुसरा आहे तर त्याचा A2 आणि त्याचा असताना तो काही रेशियो जो आहे तर तो रेशियो आपण त्या हा रेशियो कसा सांगितलं आपल्याला, इज इक्वल टू द रेशियो ऑफ द प्रॉडक्ट ऑफ देअर बेसिस. मग आता बेसिस काय पहा, पहिल्याचा असणारा जो काही बेस जो आहे तर तो B1 आहे, दुसऱ्याचा जो आहे तर तो B2 आहे. हा एक रेशियो त्या ठिकाणी घेतला. त्याच्यानंतर अजून पुढे काय सांगितलेले, प्रॉडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट. करस्पॉन्डिंग हाईट काय काय आहे तर एकाची त्या ठिकाणी H1 आहे, दुसऱ्याची असणारी काय हाईट जे आहे तर ते हाईट किती आहे तर त्या ठिकाणी H2 त्या ठिकाणी हाईट आहे. त्याचा एक रेशो आपण त्या ठिकाणी घेऊ, H1/H2. जे दोन त्रिकोण जे आहेत तर त्या दोन त्रिकोणांचा असणारा जो काही एरियाचा असतो जो काही रेशियो जो आहे तर तो रेशिओ कसा असतो, द प्रॉडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट. अशा पद्धतीने त्या ठिकाणी याच्यामध्ये असणारे जे काही व्हॅल्यूज जे आहेत तर त्या व्हॅल्यूज फक्त त्या ठिकाणी पुट करायच्या. B1 ची असणारी जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती B1 ची व्हॅल्यू त्या ठिकाणी 9 आहे, B2 ची व्हॅल्यू त्या ठिकाणी 10 आहे, इंटू H1 ची व्हॅल्यू जी आहे तर ती 5 त्या ठिकाणी आहे, H2 ची व्हॅल्यू किती आहे 6 आहे. आता ज्या ठिकाणी भाग जातोय तर तो भाग आपण देऊन टाकू. 5 1 5, 5 2 10, 3 चा भाग द्या, 3 2 6, 3 त्रिकोण 5. जे काय राहिले अंशस्थानी 3 into 1 दॅट इज 3 आणि 2 into 2 4 राहतात. आणि म्हणून या ठिकाणी पहा काय मिळतं आपल्याला की A1/A2 इज इक्वल टू 3/4. ज्या ठिकाणी द रेशियोज ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रँगल काय सांगते मी, द रेशियो ऑफ एरियाज ऑफ these triangles इज काय रेशिओ आहे तर 3:4. अशा प्रकारचं फायनल आन्सर जे आहे तर ते फायनल आन्सर आपलं त्या ठिकाणी काय. याच्यानंतर पुढे सेकंड असणारा काही क्वेश्चन आपल्याला दिलेले पहा, इन फिगर ही जी आकृती जी आहे तर त्या आकृतीच्या बाबतीमध्ये BC परपेंडिक्युलर AB. BC जो आहे तर तो काय दिलेला आहे, AB जो आहे तर त्या AB ला परपेंडिक्युलर आहे म्हणजे लंब त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे पहा AD परपेंडिक्युलर AB. AD जो आहे हा काय आहे AB ला त्या ठिकाणी लंब आहे. त्याच्यानंतर BC ची व्हॅल्यू आपल्याला 4 दिलेली, AD ची व्हॅल्यू जी आहे तर ती 8 दिलेली. देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. येते आता सोल्युशन. आता या ठिकाणी गिवन काय काय आपल्याला प्रश्नामध्ये दिलेले पहा की BC इज इक्वल टू 4 आणि AD इज इक्वल टू काय दिलेले आपल्याला तर त्या ठिकाणी 8 दिले. एवढ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी द्यायच्या. तर तुम्ही जर दोन्ही त्रिकोणांचा जर विचार जर केला तर पहा ही ब्ल्यू कलर मध्ये दाखवलेला जो काही ट्रायंगल जो आहे तर तो ट्रायंगल आपला आहे पहा ही ट्रायंगल ABC. त्याच्यानंतर हा जो काही ग्रीन कलर जो आहे तर त्या ग्रीन कलर मध्ये दाखवलेला जो काही ट्रायंगल जो आहे तर तो आहे ADB. कोणता की ट्रायंगल ADB. या दोन्ही त्रिकोणांचं तुम्ही जर त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन जर केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की दोघांसाठी असणारा जो काही बेस जो आहे पाया जो आहे तर तो पाया कसा आहे तर त्या ठिकाणी समान आहे. म्हणून पहा
की ट्रायंगल ABC and triangle ADB have same base. दोन्ही त्रिकोणांचा असणारा जो काही पाया जो आहे तर तो पाया त्या ठिकाणी सारखाच आहे, तर तो AB आहे. याच्यासाठीची असणारे जे काही प्रॉपर्टीज जे आहेत तर ती प्रॉपर्टीज आपल्याला माहिती. हा काय प्रॉपर्टीज आहे इकडे, एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस are proportional to their corresponding heights. ही समान पाया असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळे जी आहेत तर ती कशी असतात, संगत उंचीच्या प्रमाणामध्ये. पुन्हा एकदा लक्षात घ्या, समान पायांच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे कशाच्या प्रमाणामध्ये असतात तर संगत उंची जी आहे तर त्या संगत उंचीच्या प्रमाणामध्ये असतात. आणि म्हणून या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपण पहिल्यांदा लिहू. पहिला त्रिकोण आहे आपला एरिया ऑफ ट्रायंगल ABC, दुसरा ट्रायंगल आहे आपला की एरिया ऑफ ट्रायंगल ADB. या दोन त्रिकोणांच्या एरियाचं काय घेतलंय, रेशिओ आपण त्या ठिकाणी, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्या ठिकाणी. आता हे गुणोत्तर कसं असतंय तर पहा काय सांगितलंय, आर प्रपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग, म्हणजे समान पाया असणाऱ्या त्रिकोणांची क्षेत्रफळ कशाच्या प्रमाणामध्ये असतात तर संगत उंचीच्या प्रमाणामध्ये असतात. तर त्रिकोण ABC साठी असणारी जी काही संगत उंची जी आहे तर ती BC आहे, कारण या ठिकाणी परपेंडिक्युलर येते. आणि म्हणून ABC ची असणारी जी काही करस्पॉन्डिंग हाईट जी आहे तर ती त्या ठिकाणी BC असणार आहे. अशा पद्धतीने असणारा जो काही ट्रायंगल ADB जो आहे तर त्याची करस्पॉन्डिंग हाईट जी आहे तर ती ED त्या ठिकाणी असणार आहे. संगत उंची जी आहे तर ती किती असणार आहे, ED त्या ठिकाणी. आणि म्हणून आता क्वेश्चन मध्ये गिव्हन आपल्याला दिलेले BC किती दिलेले 4 त्या ठिकाणी 4 आणि AD किती दिलेले 8 आपल्याला. पुन्हा या ठिकाणी भाग जो आहे तर तो भाग आपण देऊ शकतो. 4 ने डिव्हाइड करा तर किती राहता दिसते 1/2 त्या ठिकाणी राहता. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फायनल आन्सर जर लिहायचं ठरलं तर काय लिहिता येईल पहा, की एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू 1/2. अशा प्रकारचं असणारं की काही एरियांचा असणारा जो काही रेशिओ जो आहे तर तो रेशिओ आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करता येईल. पुढे थर्ड एक्झाम्पल, इन द ॲडजॉइनिंग फिगर 1.14 सेगमेंट PS परपेंडिक्युलर सेगमेंट RQ. दिलेली जी काही आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये पहा की रेषाखंड PS काय सांगितलंय की रेषाखंड RQ जो आहे तर त्या RQ ला त्या ठिकाणी लंब आहे. त्याच्यानंतर पुढे सेगमेंट QT, त्या ठिकाणी सेगमेंट QT जो आहे याच्यामध्ये नाव देताना आपल्यामध्ये या ठिकाणी फरक झालेला आहे. काय नाव आहे मी त्या ठिकाणी बदलून घेतो. या ठिकाणी Q आहे आणि या ठिकाणी R. की सेगमेंट QT परपेंडिक्युलर सेगमेंट PR, रेषाखंड QT जो आहे तर तो काय आहे PR जो आहे. या ठिकाणी PR जो आहे तर त्या PR ला काय आहे तर तो लंब जो आहे तर तो लंब त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी लंब आपण दाखवू. पुढे इफ RQ इज इक्वल टू 6, RQ जी आहे तर ती 6 दिलेली, PS जी आहे तर ती सुद्धा 6 दिलेली. त्याच्यानंतर टोटल PR जी आहे तर ती दिलेली 12 दिलेली. आपल्याला काय सांगितलेले की QT जी आहे या QT ची असलेली काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू काय करायची आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट त्या ठिकाणी करायची. आता QT ची व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायची. सोल्युशन आता गिव्हन काय काय आपल्याला प्रश्नामध्ये दिले ते पुन्हा एकदा त्या ठिकाणी लिहिते मी पहा की RQ इज इक्वल टू 6
PS इज इक्वल टू 6 आणि PR इज इक्वल टू किती दिलेली 12. मग आपल्याला या ठिकाणी कोणताही असणारा तो काही त्रिकोण जो आहे तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला त्या ठिकाणी माहिती. पहा की एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू as पे 1/2 इंटू बेस इंटू हाईट. त्रिकोण जो आहे तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला या ठिकाणी. मग आपल्याकडे कोणता त्रिकोण आहे तर त्या ठिकाणी ट्रायंगल आहे आपल्याकडे त्या ठिकाणी PQR येते. आणि म्हणून या ठिकाणी पहा की एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 इंटू. आता याचा असणारा तो काही बेस जो आहे तर तो बेस जो आहे तर तो त्या ठिकाणी PR असणार. तिथे हा त्या ठिकाणी त्याचा बेस असणार. आणि हा जो असणारा तो काही त्रिकोण जो आहे तर त्या त्रिकोणाची असणारी जी काही हाईट जी आहे तर ती हाईट त्या ठिकाणी QT त्या ठिकाणी असते. याचा बेस जो आहे तर तो बेस कोणता होणार आहे आपण तर त्या ठिकाणी PR आणि हा ट्रायंगलची असणारी काय हाईट जी आहे तर ती हाईट असणारी QT त्या ठिकाणी. बरोबर. पुढे 1/2 इंटू PR. टोटल आपल्याला PR ची व्हॅल्यू त्या ठिकाणी दिलेली 12 आणि QT जी आहे तर ती QT काय करायचं सांगितली आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं. येते लक्षात. आता या ठिकाणी मुळामध्येच आपलं या ठिकाणी असणार तो काही एरिया जो आहे तर तो एरिया आपला त्या ठिकाणी रॉंग होताना दिसतो. कशा पद्धतीने पुढे आपण काय करू की हा जो काही PQR हा जो काही ट्रायंगल जो आहे तर त्या ट्रायंगलचा हा बेस घेण्याच्या ऐवजी हा बेस येते. हा बेस घेतला आणि ही त्याची काय करू आपण हाईट जी आहे तर ती हाईट त्या ठिकाणी घेऊ. 1/2 बेस काय आहे RQ इंटू हाईट कोणती आहे PS त्या ठिकाणी इज इक्वल टू 1/2 इंटू RQ ची व्हॅल्यू किती दिलेली 6. PS ची व्हॅल्यू किती दिलेली 6. आता पुढे हाफने काय केलं 6 ला त्या ठिकाणी डिव्हाइड करा. आणि जर 2 ने त्या ठिकाणी 6 ला त्या ठिकाणी डिव्हाइड केलं तर 3 आलं. 3 इंटू 6 यात किती आलं 18 युनिट्स. त्या ठिकाणी एरिया जो आहे तर तो एरिया आपल्याला त्या ठिकाणी मिळाला 18 युनिट्स. येते. अशाच पद्धतीने आता पुढे आल्सो एरिया ऑफ ट्रायंगल PQR. हा जो एरिया ऑफ ट्रायंगल जो आहे तर आता मात्र काय करू आपण बेस RQ घेण्याच्या ऐवजी काय करू बेस काय करू PR त्या ठिकाणी 1/2. याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती 1/2 इंटू बेस काय आहे PR आणि हाईट जी आहे तर ती मात्र आता काय घेऊ आपण त्या ठिकाणी QT. येते. पहिल्या वेळेला काय केलं हा जो ट्रायंगल जो आहे तर त्याचा बेस हा घेतला हाईट ही घेतली. दुसऱ्या वेळेला तोच असणारा जो काही ट्रायंगल जो आहे तर त्या ट्रायंगलचा हा त्या ठिकाणी बेस आपण घेऊ शकतो आणि ही जी हाईट जी आहे तर ती हाईट त्या ठिकाणी घेऊ शकतो. येते. पुढे आता एरिया ऑफ ट्रायंगल आपण त्या ठिकाणी फाइंड आउट केलेलं किती आलेले तर तो 18 त्या ठिकाणी आलेला आहे. 18 इज इक्वल टू 1/2 इंटू PR ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 12 इंटू QT ची व्हॅल्यू काय करायची आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. आता मला काय करायचं QT ची व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करायची आणि म्हणून मी QT फक्त राईट बाजूला ठेवतो. बाकी सर्वांचं पक्षांतर त्या ठिकाणी करतो. 18 इंटू आता ह्या ठिकाणी भागिले आहे. इकडे आलं तर त्या ठिकाणी तो गुणिले होईल म्हणजे इंटू 2. त्याच्यानंतर 12 इथे मल्टिप्लाय आहे. इकडे नेला तर त्या ठिकाणी तो डिव्हाइड होईल म्हणजे या ठिकाणी डिनॉमिनेटरला जाईल इज इक्वल टू QT. Therefore QT इज इक्वल. आता भाग जो आहे तर तो भाग त्या ठिकाणी द्यायचा आहे. तर आता भाग जर दिला तर काय ते 2 ने 12 ला डिव्हाइड केलं तर किती आलं 6 त्या बरोबर. पुन्हा 3 ने डिव्हाइड करा तर 2 आलं. त्याच्यानंतर काय करतो आपण 3 ने डिव्हाइड केलं तर ते 6 आहे. पुन्हा 2 ने डिव्हाइड याला जर केलं तर किती आता नसते 3 त्या ठिकाणी येते. म्हणून QT इज इक्वल टू किती आता नसते 3 युनिट्स. आणि म्हणून या ठिकाणी QT जी आहे तर त्या QT ची व्हॅल्यू जी आहे तर ते किती असणार आहे 3 युनिट्स त्या ठिकाणी असणार येते. आता अशाच पद्धतीने पुढचं असणारे काही एक्झाम्पल जे आहेत 4th एक्झाम्पल पहा.
इन द ऍडजॉइनिंग फिगर, शेजारी दिलेली जी काही आकृती जी आहे तर त्या आकृतीचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. काय काय दिलेले की एपी परपेंडिक्युलर बीसी, एपी जो आहे तर तो एपी काय आहे, बीसी जो आहे तर त्या बीसीला त्या ठिकाणी लंब आहे. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं पहा, एडी पॅरलल बीसी, याच्या काही ग्रीन कलरमध्ये असणाऱ्या ज्या काही रेषा ज्या आहेत तर त्या एकमेकांना कशा दिसतात तर समांतर त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर काय सांगितलं, देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. आता एरिया ऑफ ट्रायंगल ब्ल्यू कलरमध्ये मी त्या ठिकाणी दाखवला आहे आणि दुसरा कोणता दाखवलेला आहे, एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी या ठिकाणी ब्लॅक कलर. आणि या दोघांच्या मधलं असणारे जे काही गुणोत्तर जे आहेत तर ते गुणोत्तर आपल्याला त्या ठिकाणी काढायचे. हे जे काही दोन्ही त्रिकोण जे आहेत कोणते, की ट्रायंगल एबीसी ब्ल्यू कलर मधला असणारा जो काही ट्रायंगल आणि दुसरा आपल्याला दिसतोय BCD ब्लॅक कलर, या दोघांचं तर त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन जर तुम्ही जर केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की हे जे काही दोन्ही असणारे ते काही ट्रायंगल जे आहे तर त्या ट्रायंगलचा असणारा जो काही बेस जो आहे, पाया जो आहे तर तो पाया कसा आहे, दोन्ही त्रिकोणांचा त्या ठिकाणी समान. मग आता समान जर त्या ठिकाणी जर असेल तर पहा पहिल्यांदा आपण काय लिहू, तर या ठिकाणी पहा आपल्याला या ठिकाणी सोल्युशन जे आहे तर ते सोल्युशन आपल्याला त्या ठिकाणी लिहायचंय. पहा काय लिहितोय मी की सोल्युशन की ट्रायंगल ABC and triangle BCD have the same base. दोन्ही त्रिकोणांचा बेस जो आहे तर तो बेस समान. कोणता आहे तर BC त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पाहत पुढे आपल्याला या ठिकाणी हे जे काही दोन्ही त्रिकोण जे आहेत ABC त्रिकोण आणि असणारा जो काही BCD त्रिकोण, या दोन्ही त्रिकोणांचा जर आपण जर विचार जर केला तर यांच्या असणारे काही व्हर्टायसेस, याचा व्हर्टायसेस A आहे, याचा व्हर्टायसेस B आहे. म्हणजे याचा शिरोबिंदू A आहे आणि याचा ब्लॅक कलरचा असणारा जो काही ट्रायंगल जो आहे तर त्याचा शिरोबिंदू त्या ठिकाणी D आहे. हे दोन्हीच्या दोन्ही असणारे जे काही व्हर्टायसेस जे आहेत, शिरोबिंदू जे आहेत तर ते शिरोबिंदू काय होता नसतात तर आपल्या लक्षात येता नसते की ही जी काय असणारी जी काही AD पॅरलल लाईन आणि BD पॅरलल लाईन याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे येते. आणि म्हणून यांच्यामधलं असणारे जे काही डिस्टन्स जे आहेत, अंतर जे आहे कोणतं, तर हे जे काही दोन लाईन जे आहेत तर त्या दोन लाईनमध्ये या ठिकाणी हे दोन्ही त्रिकोण त्या ठिकाणी पॅरलल लाईन मधले असणारे जे काही त्रिकोण त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून त्यांच्यामधलं असणारे जे काही अंतर जे आहे तर ते अंतर म्हणजेच काय असणार आहे तर आपल्या लक्षात येतं नसतं की त्या दोन त्रिकोणांची त्या ठिकाणी ती हाईट असणार आहे, त्या दोन त्रिकोणांची ती काय असणार आहे उंची त्या ठिकाणी असणार. आणि आपल्या लक्षात येतं नसते की दोन समांतर रेषांमध्ये स्थित असणारे हे जे काही दोन त्रिकोण जे आहेत तर त्या दोन त्रिकोणांची असणारे जे काही हाईट जी आहे, उंची जी आहे तर ती स्थिर त्या ठिकाणी असते. या आपण त्या ठिकाणी पाहिजे. आता याच्यावरून काय लिहिता येईल पुढे आपल्याला पहा, पुढे लिहितो मी त्या ठिकाणी द व्हर्टायसेस लिहितोय the vertices of triangle ABC and triangle ब्लॅक कलर मधला कोणता आहे आपला तर त्या ठिकाणी BCD, पुढे काय दिलेली BCD lie on the parallel लाईन्स. कोणत्या पॅरलल लाईन्स आहे तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं नसते AD आणि BC पॅरलल लाईन्स AD अँड BC. पुढे पुढे काय सांगता आपल्याला, हेन्स द डिस्टन्स hence the distance between the two parallel lines is the height of these triangles.
काय दिलं आपण या ठिकाणी, हे जे काही दोन त्रिकोण जे आहेत तर त्या दोन त्रिकोणांचे असणारे जे काही शिरोबिंदू जे आहेत तर ते शिरोबिंदू काय होता नसतात, एडी आणि बीसी मध्ये त्या ठिकाणी स्थित आहेत. आणि म्हणून या दोन त्रिकोण जे आहेत तर ते आपल्या लक्षात येत नसतं की या दोन समांतर रेषांमध्ये त्या ठिकाणी बद्ध आहेत. आणि म्हणून त्यांच्यामधलं असणारे काय अंतर जे आहे तर ते अंतर म्हणजे काय असणारे, या दोन त्रिकोणांची असणारी जी काही उंची जी आहे तर ती उंची त्या ठिकाणी असणार. त्याच्यानंतर आपल्याला माहिती की डिस्टन्स बिटवीन, पुढे काय सांगितले दिसतंय या ठिकाणी मी की डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन इज कॉन्स्टंट. दोन समांतर रेषा ज्या आहेत तर त्या दोन समांतर रेषांमधले असणारे काय अंतर जे आहे तर ते अंतर कसं असणार आहे तर त्या ठिकाणी स्थिर त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून पहा पुढे काय सांगता येईल आपल्याला, आणि म्हणून हे जे काही दोन त्रिकोण जे आहेत, एक ब्ल्यू कलर मधला आणि एक त्या ठिकाणी ब्लॅक कलर मधला, दोन त्रिकोण जे आहेत तर त्या दोन त्रिकोणांची असणारी काही उंची जी आहे तर ती उंची कशी असणार आहे, इक्वल त्या ठिकाणी असणार. तर आता पुढे मी त्या ठिकाणी लिहितो therefore triangle ABC and triangle BCD have equal heights. आणि म्हणून त्या दोन्ही त्रिकोणांची असणारी काही उंची जी आहे तर ती उंची काय असणारी समान त्या ठिकाणी असणार. मग आता पुन्हा आपल्या लक्षात येता दिसते इक्वल हाईट जर असेल, इक्वल हाईट जर असेल तर आपल्याला पुन्हा त्या ठिकाणी प्रॉपर्टी माहिती. काय प्रॉपर्टीज आहेत तर एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेस. ज्या ठिकाणी उंची जी आहे तर ती उंची जर त्या ठिकाणी समान जर असेल तर अशा त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची असणारे काही गुणोत्तर जे आहे तर ते गुणोत्तर कशाच्या प्रमाणामध्ये असतं, करस्पॉन्डिंग बेसिस पायांच्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असतं. येते तेच आपण त्या ठिकाणी लिहू. प्रॉपर्टीज काय प्रॉपर्टीज लिहिता येईल आपल्याला की एरियाज ऑफ, इथे लिहितो मी त्या ठिकाणी की एरियाज ऑफ, शॉर्टकट मध्ये लिहिते ट्रायंगल्स with equal heights are proportional to their corresponding bases. की दोन त्रिकोणांची असणारी काही उंची जी आहे, समान उंची असलेल्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर कशाच्या प्रमाणामध्ये असतं, बेसिसच्या प्रमाणामध्ये असतं. मग आता याच्यावरून त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल पहा. आणि म्हणून या ठिकाणी दोघांची असणारी जी काही एरिया जो आहे तर तो एरियाच कसा असणार आहे तर त्या ठिकाणी सेम त्या ठिकाणी असणार आहे. येतं एक आता पुढे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल पहा असं लिहितो मी की एरिया ऑफ ट्रायंगल पहिला कोणता आहे आपला ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे, एरिया ऑफ ट्रायंगल तर त्या ठिकाणी BCD आहे. बरोबर. आता दोघांची असणारा जे काही बेस जो आहे, पहिल्यांदा आपण त्यांची उंची समान असेल तर ते कशाच्या प्रमाणामध्ये असणार आहे, बेसच्या. याचा BC आणि याचा इथे असणार आहे BC त्या ठिकाणी असणार. ही कॅन्सल होऊ शकतात. येते म्हणजे त्या ठिकाणी किती मिळतं नसते 1, किंवा आपल्या त्या ठिकाणी लक्षात येतं नसते. आत्ता आपण म्हटलं काय म्हटलंय पहा की ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल BCD हॅव इक्वल हाईट्स. हे दोघांची असणारी काही उंची जी आहे तर ती उंची त्या ठिकाणी समान आहे. समान जर असेल तर क्षेत्रफळ पायांच्या प्रमाणात, परंतु पाये दोघांची कशी आहेत तर त्या ठिकाणी सेम आहेत. आणि म्हणून याची व्हॅल्यू किती येताना असते 1 त्या ठिकाणी येताना असते. किंवा याच ठिकाणी आपल्या लक्षात येईल पहा पुढे की एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू 1. किंवा डिनॉमिनेटर सुद्धा काय करू शकतो आपण 1 त्या ठिकाणी म्हणू शकतो. येते आपल्याला का
फाइंड आउट करायला काय सांगितले, अशा पद्धतीने रेशोमध्ये त्या ठिकाणी. आणि म्हणून या ठिकाणी पहा रेशो आपण दाखवू शकतो. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू 1:1. अशा पद्धतीने याचा असणारे जे काही आन्सर जे आहे तर ते आन्सर आपण त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. पुढे 5th क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. इन ॲडजॉइनिंग फिगर, शेजारील आकृतीमध्ये काय दिलेले पहा की PQ परपेंडिक्युलर BC, PQ जो आहे PQ जो आहे तर तो काही BC ला त्या ठिकाणी लंब आहे. त्याच्यानंतर AD परपेंडिक्युलर BC, ED जो आहे तर तो ED सुद्धा BC जे आहे तर त्या BC ला त्या ठिकाणी लंब आहे. देन फाइंड फॉलोइंग रेशो, तर खालील गुणोत्तर त्या ठिकाणी काढायची. आपण कोणती दिलेली की एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC, सेकंड एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC, थर्ड एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC, आणि फोर्थ आपल्याला दिलेले एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. अशा पद्धतीची असणारी काही गुणोत्तर जे आहेत तर ती गुणोत्तर काय करायचं म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट त्या ठिकाणी करायचं. पहिल्या त्रिकोणाचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा. दोन त्रिकोण आहेत PQB. आता PQB या ठिकाणी PQB जो आहे तर तुम्ही रेडमध्ये दाखवलेला आहे. येथे हा PQB आणि दुसरा त्रिकोण कोणता सांगितला आपल्याला PBC. तर PBC जो आहे PBC तो ग्रीनमध्ये दाखवलेला आहे. जे या ठिकाणी PQB आणि दुसरा PBC म्हणजे रेड कलरमध्ये दाखवलेला त्रिकोण आणि ग्रीन कलरमध्ये दाखवलेला त्रिकोणांचा जर तुम्ही जर विचार जर केला तर दोघांची असणारी काय हाईट जी आहे तर ते हाईट काय आहे तर त्या ठिकाणी सेम आहे. येथे पहिलं स्टेटमेंट आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. काय स्टेटमेंट लिहिता येईल की ट्रायंगल PQB and triangle PBC have the same height. दोघांची उंची कशी आहे समान आहे. उंची काय दिसते आपल्याला तर त्या ठिकाणी PQ जी काही PQ उंची जी आहे तर ती दोघांची समान आहे. मग आता उंची जर त्या ठिकाणी जर समान असेल तर त्यांची क्षेत्रफळ आपल्याला माहिती कशाच्या प्रमाणामध्ये असतात बेसेसच्या म्हणजे पायांच्या प्रमाणामध्ये असतात. ते आपण त्या ठिकाणी लिहू. पहा काय लिहिता येईल आपल्याला की देअरफॉर काय लिहिता येईल की एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट are proportional to their corresponding bases. ही समान उंचीच्या त्रिकोणांची क्षेत्रफळ जी आहे तर ती कशाच्या प्रमाणामध्ये असतात पायांच्या प्रमाणामध्ये असतात. मग आता हे जे काही दोन्ही असणारे जे काही त्रिकोण जे आहे आता त्या दोन्ही त्रिकोणांची उंची जी आहे तर ती उंची त्या ठिकाणी समान आहे आणि म्हणून त्यांची क्षेत्रफळे क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपण त्या ठिकाणी लिहू की एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC यांची क्षेत्रफळ कशाच्या प्रमाणामध्ये पायांच्या प्रमाणात. मग आता या ठिकाणी PQBचा पाया जो आहे तर तो पाया काय दिसतोय BQ त्या ठिकाणी आणि म्हणून या ठिकाणी मी काय लिहितोय याचा पाया त्या ठिकाणी BQ अपॉन PBC ग्रे कलरमध्ये PBCचा असणारा जो काही पाया जो आहे तर तो पाया काय दिसतो आपल्याला BC आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला BC म्हणजे पहिल्या असणारा जो काही रेशो जो आहे तर तो पहिला रेशो आपल्याला त्या ठिकाणी अशा पद्धतीने काढता येतो. त्याच्यानंतर आता पहा दुसऱ्या त्रिकोणाच्या बाबतीमध्ये पहा काय कोणता त्रिकोण आहे की त्रिकोण PBC येथे म्हणजे ग्रीन कलर मधला आहे
त्याच्यानंतर दुसरा पहा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC. दुसरा ट्रायंगल जो आहे तर तो ABC, म्हणजे पूर्ण ब्ल्यू कलर मधला असणारा जो काही ट्रायंगल जो आहे तर तो ट्रायंगल. आता या दोन्ही त्रिकोणांचा पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी विचार जर केला तर पहा, पहिला कोणता, ग्रीन. हा जो काही ग्रीन कलर मधला असणारा ट्रायंगल आणि ब्ल्यू कलर मधला असणारा जो काही ट्रायंगल, पुन्हा आपल्या लक्षात येत नसते की यांचे जे काही पाये जे आहेत तर ते पाये कसे आहेत तर त्या ठिकाणी समान आहेत. आता पाये जर त्या ठिकाणी जर समान जर असतील तर यांची असणारे जे काही क्षेत्रफळ जे आहे तर ते क्षेत्रफळ कशी असतात, करस्पॉन्डिंग हाईटच्या प्रमाणामध्ये असतात, संगत उंचीच्या प्रमाणामध्ये असतात. पण ते आपल्याला सेकंडमध्ये त्या ठिकाणी लिहिता येईल. हा दुसऱ्या आकड्याचं सोल्युशन आपल्याला. हे ट्रायंगल कोणकोणते आहेत तर ट्रायंगल PBC अँड ट्रायंगल ABC हॅव द सेम बेस. दोन्ही त्रिकोणांचे असणारे काही बेस जे आहे तर ते बेस त्या ठिकाणी समान. आता बेसेस जर त्या ठिकाणी जर समान जर असतील तर आपल्याला प्रॉपर्टीज त्या ठिकाणी माहिती. काय प्रॉपर्टीज आहे की एरियाज ऑफ ट्रायंगल्स with equal bases are proportional to their corresponding heights. ही समान पायांच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे कशाच्या प्रमाणामध्ये असतात तर संगत उंचीच्या प्रमाणामध्ये असतात. आणि म्हणून पुढे आपल्याला कसला रेशो घ्यायचा आहे तर एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. आता यांचे पाये जे आहेत तर ते पाये कसे आहेत, समान. त्या ठिकाणी पाये समान आहेत म्हणून यांची असणारे जे काही क्षेत्रफळ जे आहे तर ती कशाच्या प्रमाणामध्ये आहेत तर संगत उंचीच्या प्रमाणात. आता ग्रीन कलरचा असणारा काही ट्रायंगल जो आहे तर त्या ट्रायंगलची असणारी काही हाईट जी आहे तर ती हाईट आपल्याला दिसते PQ. त्याच्यानंतर ग्रीन कलर जो आहे तर त्या ग्रीन कलरची असणारी काही ट्रायंगल जो आहे तर त्या ट्रायंगलची हाईट आपल्याला दिसते AD. या ठिकाणी पुन्हा एकदा लक्षात घ्या, समान पाये असणारे त्या ठिकाणी त्रिकोण आहेत. यांची क्षेत्रफळ जी आहे तर ती क्षेत्रफळ कशी असणार आहे, करस्पॉन्डिंग हाईटच्या प्रमाणात. आता करस्पॉन्डिंग हाईट PBC ची करस्पॉन्डिंग हाईट आहे PQ. आणि पुढे असणार तो काही ABC ची करस्पॉन्डिंग हाईट आहे तर त्या ठिकाणी AD. अशा पद्धतीने दुसरा असणारा जो काही ट्रायंगलचा असणारा जो काही रेशो जो आहे तर तो रेशो आपल्याला अशा पद्धतीने त्या ठिकाणी. त्याच्यानंतर तिसरा आकडा. आता तिसऱ्या आकड्यासाठी काय दिलेले, आता कोणते ट्रायंगल दिलेले पुन्हा एकदा लक्षात घ्या. तिसऱ्या यामध्ये ट्रायंगल ABC जे ब्ल्यू कलर मधला. त्याच्यानंतर पुढे कोणतं दिलेलं आहे ADC ब्लॅक कलर मधला. पुन्हा तुमच्या त्या ठिकाणी लक्षात आहे की ब्ल्यू कलरचा असणारा जो काही ट्रायंगल आणि ब्लॅक कलरचा असणारा जो काही ट्रायंगल यांच्या बाबतीमध्ये असणारी जी काय हाईट जी आहे तर ती हाईट कशी आहे, सेम त्या ठिकाणी. म्हणजे ते आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. काय लिहिता येईल की तिसऱ्याच्या बाबतीमध्ये की ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ADC हॅव सेम हाईट. दोघांची उंची कशी आहे तर त्या ठिकाणी सेम आहे. दोघांची उंची जर त्या ठिकाणी सेम असेल तर याच्यासाठी प्रॉपर्टीज आपल्याला माहिती. पहा काय असते प्रॉपर्टी तर एरिया ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट आर proportional to their corresponding bases. जी दोन त्रिकोणांची असणारी काही उंची जी आहे तर ती उंची जर त्या ठिकाणी समान जर असेल
तर त्यांची क्षेत्रफळे कशाच्या प्रमाणामध्ये असतात, पायांच्या प्रमाणामध्ये असतात, बेसिसच्या प्रमाणात. दोघांचा रेशो आपण त्या ठिकाणी घेऊ, एरियाचा रेशो त्या ठिकाणी घेऊ. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. यांची हाईट जी आहे तर ती हाईट समान, म्हणून यांची असणारी काही एरिया जो आहे तर त्या एरियात कसं असणार आहे, करस्पॉन्डिंग बेसिसच्या रूपामध्ये. आता ABC जो आहे तर त्या ABCचा असणार तो काही बेस जो आहे तर तो बेस त्या ठिकाणी BC आहे, बरोबर, BC आहे. त्याच्यानंतर ADC जो आहे ब्लॅक कलर मधला त्याचा असणारा काही बेस जो आहे तर तो DC आहे. आणि या दोघांचा काय करायचं आपल्याला, रेशिओ जो आहे तर तो रेशिओ इथे म्हणजे अशा पद्धतीने थर्ड असणारा जे काही एरियाचा रेशिओ जो आहे तर तो एरियाचा रेशिओ आपण त्या ठिकाणी काढतो. अशाच पद्धतीने पुढे चौथं, आता चौथ्या उदाहरणामध्ये कोणते ट्रायंगल आहे, ADC जे ब्लॅक कलर मधला एक आहे इथे. त्याच्यानंतर PQC या ठिकाणचा एक ट्रायंगल इथे पाच. आता या दोन त्रिकोणांच्या बाबतीमध्ये पहा काय लक्षात येत आले, पाच कोणकोणता सांगितलंय पुन्हा एकदा लक्षात घ्या. ADC म्हणजे ब्लॅक कलर मधला एक आहे आणि दुसरा जो आहे तर तो दुसरा मात्र काय दिलेला आहे, PQC. आता याच्यामध्ये मात्र आपल्याला पहा या ठिकाणी हाईट जी आहे तर ते हाईट पण त्या ठिकाणी समान नाही, बेस पण त्या ठिकाणी समान नाही. अशा वेळेला आपल्याला माहिती की अशा वेळेला काय करतो तर रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशोज ऑफ द प्रॉडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे ही कशी असतात तर त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या प्रमाणामध्ये असतात. त्याचा वापर आपल्याला या ठिकाणी चौथ्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी करता येईल. पहा काय प्रॉपर्टीज आहे, प्रॉपर्टीज मी तुम्ही पहा की रेशो ऑफ एरियाज ऑफ टू triangles is equal to the ratio of the products of their bases and corresponding हाईट. जे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे ही त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणोत्तरांचे त्या ठिकाणी असते. आता हेच आपल्याला द्यायचे. आता पुढे त्या ठिकाणी कोणते पहा की एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. आता ADC जो आहे तर त्या ADCचा असणारा तो काही संगत पाया जो आहे तर तो DC आहे आणि हाईट जी आहे तर ती हाईट मात्र AD त्या ठिकाणी. आणि म्हणून पहिल्यांदा आपण काय करू, या त्रिकोणाचा ADCचा असणारा तो काही संगत पाया जो आहे तर तो DC आहे. त्याच्यानंतर PQCचा जर आपण जर विचार केला PQC तर त्याचा असणारा तो काही बेस जो आहे तर तो बेस काय आहे QC. जे असणार तो काही बेस जे आहे तर त्या बेसचा आपण त्या ठिकाणी गुणोत्तर जे आहे तर ते गुणोत्तर घेतले. त्याच्यानंतर असणारे ते काय हाईट्स जे आहे तर त्या हाईटचा विचार करायचा. ADC जे आहे तर त्या ADC साठी हाईट जी आहे तर ती AD त्या ठिकाणी आहे आणि असणारा ते काही PQC जे आहे तर त्या PQC साठी असणारी ती काय हाईट जी आहे तर त्या हाईट त्या ठिकाणी PQ आहे. म्हणजे अशा पद्धतीचं त्या दोन त्रिकोणांच्या एरिया जो आहे तर त्या एरियाचा रेशो जो आहे तर तो DC अपॉन QC इंटू AD अपॉन PQ अशा पद्धतीने त्या ठिकाणी लिहिता येईल.